बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊच्या धक्क्यानंतर यांच्यामध्ये पडली फूट. कारण दीपालीने बाई सरडा म्हटले सरडा, ते पण तन्वीला. मग दीपाली चिडली. दीपाली हर्ट झाली. जेव्हापासून तन्वीने सांगितलं की तुझा आणि माझा बॉन्ड नाही आहे, तेव्हापासून बाई ही चिडलेली. खरं सांगेल, खतरनाक चिडलेली पोरगी. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहे. म्हणजे तो सगळा विषय मिटला होता. नंतर तन्वी म्हणते ही टास्कमध्ये परत येऊन येते. सॉरी, माझा जरा घसा बसला. तर एपिसोड नंबर 93 आणि आज सुरुवात झाली. इथं रेवा समजवत होती दीपालीला, तिथून सुरुवात झाली. इकडं राकेश तन्वीला समजवतोय. तर जिथं फिनाले खेळायचा माझ्याबद्दल बोलली मी, तुम्ही दोघं पण माझ्याच ग्रुपचे होते असं बोलती ती. किती ऐकवशील मला आता ताई, बस झालं, अजून काय करायला पाहिजे होतं मी, हे तन्वी बोलती. हे पहिले तिची ताई बोलली, म्हणजेच दीपाली बोलली का जिथं फिनाले खेळायचा होता म्हणजे उमेदवारी मला नाही दिली, असं दीपालीचं म्हणणं आहे. तर तन्वीला हेच वाटतंय का उमेदवारी नाही दिली म्हणून ती हरटे. पण तसं नाही आहे गं तन्वी. ते तू जे बोलली ना का माझा आणि प्रभूचा बॉन्ड आहे, माझा राकेश दादाचा खूप मस्त बॉन्ड आहे, ताई आणि माझा बॉन्डच नाही आहे, असं जे बोलली ना, ते असं काळजात घुसून गेलं आहे तिच्या. असं बाण, धनुष्य बाण आहे ना, असा नेम धरून जो तू त्यांच्या हृदयाला छल्ली केलं आहे ना, आता ते त्यांच्या वेदना बाहेर निघता एक. तर इकडं मग विशाल म्हणतोय टास्कमध्ये चांगली खेळते, नंतर अँगर इश्यू आले हिचे. मग चांगली झाली, मग भोळी झाली, मग कॅरेक्टर चेंज आहे हिचं, असं सगळं एकंदरीत विशाल. ॲक्च्युली यांचं काय चालू माहिती का, विशालला वाटतं आहे का तन्वी विनर होणार आहे म्हणून विशाल बिथरला आहे. विशालसुद्धा थोडा बिथरला आहे, सांगत नाही. तो मास्टर माइंड आहे, नो डाऊट तो मास्टर माइंड आहे. पण ज्याप्रमाणे त्याला माहिती आहे तो खूप हुशार आहे, ज्याप्रमाणे तन्वीला फेवर होत आलं, त्यांना त्यांच्यावर पार्शलिटी झाली, त्याच्यामुळे त्याला असं वाटायला लागलं आहे का तन्वी विनर होणार आहे म्हणून तो या गोष्टी करतो आहे. तिकडं तन्वीलाही वाटतं आहे का विशाल मास्टर माइंड आहे, त्याच्यामुळे तन्वी पण विशालबद्दल ते बोलत असते. मग त्याच्यानंतर इथे बोलत होती तन्वी, अजून मी काय बोलायला पाहिजे ताई, सांग ना, मी काय बोलायला, अजून काय करायला पाहिजे मी ताई, असं चालू होतं तिचं. ती बॉन्ड बोलली ना, त्याचं खूप वाईट वाटतं, खूप हर्ट झालं मला, असं ती राकेशला बोलती तन्वी. सॉरी, तन्वीने, दीपाली. मग आता आता म्हणतोय राकेश, आता नात्यात अडकू नका, यामुळे ना ती शेलमध्ये जाते, रात्री चांगली बोलते, मग ते सगळं टास्कमध्ये काढते. कोण? दीपाली. ओ माय गॉड. मग त्याच्यानंतर इकडं दीपाली म्हणते मी काय काढलं असं दीपाली म्हणते. की हे तन्वी बोलली का ही शेलमध्ये जाते आणि सगळं विसरून जाते, सगळ्या गोष्टी होतात, कॉम्प्रोमाइज होतं, सगळे काय भूलचूक माफ होते आणि टास्कमध्ये दुसऱ्या दिवशी परत त्याच गोष्टी घेऊन येते, असं तिचं म्हणणं आहे. तन्वी म्हणते तू सरडा मला दिलं, तू सरडा मला दिलं म्हणे, असं ही म्हणते. आणि स्वतःची माणसं असं बोलल्यावर जनता काय विचार करेल, ऑडियन्स काय विचार करेल. बाई, ऑडियन्सचा किती विचार करायला लागली तन्वी. ऑडियन्स काय विचार करेल म्हणे, असं म्हणते ती. मग राकेश म्हणतो काही विचार नाही करणार, तू उगाच काही पण विचार तू नको करू. ऑडियन्सला जे विचार करायचं करू दे, असं तो म्हणतोय. त्याच्यानंतर ती स्वतःची माणसं बोलल्यावर किती हे होतं. अजून 7 दिवस बोलणार आहे का तू मला, आता 7 दिवस ऐकवणार आहे का, मी महिनाभर घेईन, असं दीपाली म्हणते. महिनाभर आहे का सीझन, महिनाभर घ्यायला? तन्वी म्हणते मी तुझं कार्ड श्रेड नसतं केलं, काही पण झालं असतं ना, आपल्यामध्ये वादविवाद झाले असते, काही झालं असतं, पण ताई लक्षात ठेव, मी तुझं कार्ड श्रेड नसतं केलं, पण तू माझं केलं.
आणि 5 मिनिटांनी लगेच गिफ्ट पण नसतं दिलं. तुझ्या जागी मी असते का? वा. नाही, हे दीपालीचं मलाही खटकलं. म्हणजे ती 5 मिनिटं आधी तिला म्हणजे बोलली, ते श्रेड वगैरे केलं पत्र, आणि यार दुसऱ्या मिनिटाला गिफ्ट द्यायला तयार झाली. हे काही कळालंच नाही मला. पण मग रेवा म्हणती, तुमचं ना मिसअंडरस्टँडिंग सॉर्ट नाही झालेलं आहे अजून. तन्वी म्हणती, अगं अजून काय सॉर्ट करू मी रेवा मी काय सॉर्ट करू, असं ती म्हणते तन्वी. आणि मी का अशा बाईला सारखं सारखं समजावून सांगू, जी बाई समजूतदार जी बाई म्हणते मी समजूतदार आहे. ओ माय गॉड. मग त्याच्यानंतर राकेश दीपालीकडं बोलत होते. विशाल आला. आपण बघितलं बाथरूम एरियात हे दोघं बोलत होते आणि इकडे विशाल आला. मी प्रभूला उमेदवारी देत होतो. तिला का वाटलं मी पलटेल आणि मी तिला उलट डील, मग त्याच्यानंतर मी तिला उलट डील पण दिली. का तुला भरोसा नाही तर तू उचल आणि तू आत संकेतचं नाव घे, फक्त माझं नाव नको घेऊ, असं विशाल म्हणतो का मी बोललो होतो तिला. मग त्याच्यानंतर तर तिला म्हणलं मी, म्हणजे घेऊ पण केलं, म्हणजे घेऊ पण नाही केलं तिने, म्हणजे ही ऑफर पण नाही घेतली आणि ती डील पण नाही घेतली, असं विशालचं म्हणणं आहे यांना. तर इकडं मला वाटतं विशाल जो आहे ना, इथं मिरचीचा तडका द्यायला आला आहे की शायद बात बन जाए और राकेश और इन सब में झगडे हो जाए, म्हणजे भांडणं होतील, अजून पेटतील. मग इकडं तन्वी रेवाला म्हणतीये, विशाल अनुश्रीचं ऐकत असेल दीपाली तर कसला काटा स्ट्रॉंग आहे मग. ही गोष्ट तर खरी. आणि दीपाली खरंच त्यांच्या सांगण्यावरून इन्फ्लुएन्स होती, जे आपण आज पाहिलं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे कसला काटा टीम स्ट्रॉंग आहे, विशाल किती मॅन्युप्युलेट करतो हे सर्वांना माहिती आहे. खरोखरच विशालकडे एक खतरनाक क्वालिटी आहे मॅन्युप्युलेशनची. म्हणजे काय मॅन्युप्युलेट करतो तो खरंच, माहिती आहे का समोरच्याला. आणि अनुश्री किती खोटं नाटक बोलत असते माहिती आहे ना, तरी दीपाली त्यांच्यावर विश्वास ठेवते, असं एकंदरीत तन्वीचं इथं रेवाला बोलणं होतं. मग इकडं राकेश म्हणतोय, सॉरी बोलल्यावर ॲक्सेप्ट चांगलं असतं. दीपाली म्हणती, जखमा भरायला वेळ लागतो राकेश. नंतर इकडं तन्वी रेवाला म्हणते, मी जिथे नाते बनवते ते रिअल आहे असं म्हणते. उत्सव नात्यांचा खेळायला आली नाही इथं. तन्वी रेवाला म्हणते, मी उत्सव नात्यांचा खेळायला आणले नाही, पण हे जे 4 बॉन्ड आहे, 4 नाती बनवली ना, आणि टास्कनुसार नाती चेंज वगैरे होणार नाही असं ती म्हणते. आणि आता तिकीट टू फिनाले जिंकल्यावर अनुश्रीला वाटतंय का मी फेक वागते का मग मी ॲक्टिंग करते, असं तिचं म्हणणं आहे. म्हणून तर विशाल म्हणतोय की विशाल समोर जास्त बोलू नको असं बोलते ती. तू देऊ नकोस ते काट्याची गोष्ट काट्यामध्येच, काट्याची गोष्ट ना काट्यामध्येच राहू दे, आणि विशालशी तू बोलू नको. बाई वॉर्निंग मिळाली दीपालीला विशालशी न बोलण्याची, तरी बोलताना दिसले आपल्याला. वेगळं राकेश तन्वीला म्हणतो, तुझं काही होत नाही, ऑडियन्स काय म्हणेल काही टेन्शन घेऊ नको असं म्हणतो तो इथे. आणि मग इकडं दीपाली अनुश्रीला म्हणते की प्रभूचे डील कॅन्सल करणार हे मला खटकलं. आणि ऐकून ती घेतच नाही तन्वी, आरडाओरडा करते, ऐकून घेत नाही, तिचं खरं करते असं म्हणणं यांचं. मग इकडं तन्वी रेवाला म्हणते, ताई त्यांच्या मॅन्युप्युलेशनमध्ये जात असेल तर तिचा गेम ती वीक करते. आणि ती बिथरली आहे. राकेश दीपाली साथ देत नाही आहे म्हणून. यस, इथं विशाल म्हणतोय, विशाल म्हणतोय का तन्वी जी आहे ती बिथरली आहे म्हणून राकेश दीपाली पण तिला आता साथ देत नाही असं म्हणताय. आणि खायला आलं त्यांना लगेच ते नाही का डोनट वगैरे ते जिंकलो त्यांनी टास्कमध्ये, मोमोज वगैरे. मग इकडं अनुश्री तन्वीला म्हणते का मी असं ठरवतच नाही. अनुश्री तन्वीला म्हणते का मी असं ठरवतच नाही, मी पोटात नाही ठेवत, मला वाटलं तर मी जाणून बुजून
केलेला प्रयत्न, विनर नाही आली पाहिजे म्हणून, म्हणजे तिचं म्हणणं आहे तन्वीचं का मी विनर व्हायला नको म्हणून तू जी फेक नरेटिव्ह पसरवते का मी फेक आहे का मग मी ॲक्टिंग करते, असं तिचं म्हणणं आहे. तिकीट फिनाले जिंकल्यापासून यांच्या पोटात धडाक उठला आहे, असं तिचं म्हणणं आहे. मग नंतर ती तन्वी म्हणते मी हजारात अजूनही प्रवास करते आहे, तू मिलियनमध्ये प्रवास करते आहे. मला रिग्रेट आहे की तुझ्यापेक्षा मी 4 वर्षांनी मोठी आहे, पण मी तुझ्या वयात होते तेव्हा मी काहीच करू शकले नाही. त्याचं सॅटिस्फॅक्शन आहे तुला, पण मला रिग्रेट आहे की मी काही करूच शकले नाही. आणि जर मी आली आहे तर मी जिंकूनच जाईल, म्हणून मी खेळते आणि मी तर जीवांचं रान करते, असं तन्वीला बोलली अनुश्रीला. मग त्याच्यानंतर इकडं सकाळ झाली आणि मग राकेश सांगतोय की मी ते NDS जाणार होतो, म्हणजे त्याचे वडील होते तिथेच, पण फ्लॅट पाय असल्यामुळे घेण्यात नाही आलं. मग इकडं राकेश दीपालीला बोलतोय का बोलू नको, जेव्हा दीपाली सर्वांना दे देत होते. आणि एक नवीन बातमी कळाली मला, रुचिता आणि विशालचं इंस्टाग्राम अकाउंट बाद झालंय, उडवलंय. येस, कॉपीराईट लागले मला वाटतं कदाचित त्यांना, जिओ हॉटस्टारचे, आणि त्यामुळे त्यांचं चॅनल उडालं आहे इथे. मग इकडं अनुश्री आपल्याला बोलताना दिसली एकंदरीत की हे काय बाहेर जाऊन दुश्मनी निभावणार आहे. विशाल म्हणतो ती मला बाहेर दिसली तरी ना तरी मी तिला हाय करल, कशी आहे ठीक ना विचारेल. लाफा म्हणजे काय झालं आहे आमच्या दुश्मनी ठेवायला, लाफा मारला आहे का शिवी दिली आहे की आई बाबांबद्दल काही पर्सनल गेलो आहे, काहीही नाही. राखी तिला पर्सनल बोलली उलट, तर ती तिला मैत्रीण म्हणते. मी तिला असं दुश्मन म्हणून फ्रेममध्ये पाहिलेलं नाही. मग इकडं तन्वी म्हणते तो विशाल प्राणी ना खूप चेंज होतो, नंतर इमोशनल बनतो आणि मग म्हणतो माझा गेम होता, असं विशाल म्हणतो, असं तिचं म्हणणं आहे. ती म्हणत होती गेमबद्दल डिस्कस करतो माणूस म्हणून, म्हणजे इथं अनुश्री विशालला सांगते, ती म्हणत होती का ते गेमबद्दल डिस्कस करता काटा टीमवाले. मला म्हणते का विशाल माणूस म्हणून चांगला नाही, मला नाही आवडत. आणि ती म्हणती का कोण कसं आहे ते आम्ही काटामध्ये डिस्कस नाही करत. म्हणजे विशाल माणूस म्हणून तिला नाही आवडत, तो चांगला नाही, आणि काटा टीमवाले सगळे एकदम बेस्ट आहे, असं तिचं म्हणणं आहे. इकडं तन्वी म्हणते दादा अशा प्राण्याला काय म्हणता रे दादा. मग विशाल म्हणतो सरडा. मग तन्वी म्हणते कसं काय इतकं म्हणजे मॅनिफेस्ट करते. म्हणजे इथं अनुश्री शॉक आहे का तन्वी खूप जास्त मॅनिफेस्ट करते खरंच. म्हणजे जसं काय ट्रॉफी भेटली, स्टेजवर जायची ॲक्टिंग, मग ट्रॉफी भेटायची ॲक्टिंग, या सगळ्या गोष्टी ती घरामध्ये करते. जसं ट्रॉफी तिलाच मिळणार आहे असंही म्हणते अनुश्री. बघ ना स्टेजवर जायची सुद्धा ॲक्टिंग करते आणि मग म्हणजे इतकी श्युअरिटी येते कुठून, खरी गोष्ट आहे. म्हणजे मी जर अशी गॅरंटी दिली डोळे मिटून आणि समजा मी विनर नाही झाली तर किती तोंड घशी पडायचं काम होईल असं, तर तीच भीती हिला काय वाटत नाही, असं तिचं म्हणणं आहे. विशाल म्हणतो बघ ना दुसरे पण साथ देतात तिला, असे लोक पाहिजे तिला की इवन वाईल्ड कार्डमध्ये पण म्हणजे तिचं संस्कृती आणि संकेत बरोबर नाही जमलं. तिने निवडलं रेवाला, तिला माहिती आहे की ती तिच्यावर रूल करू शकते रेवावर. येस. वेगळं बिग बॉस म्हणता वेळी टॉप 6 झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि प्राईज मनी 15 लाख झालेली आहे. तर पाहुणे येत आहे घरात आणि रेडिओ स्टेशन आहे घरात. तर काही सुप्रसिद्ध RJ येणार आहे आणि गप्पा मारणार आहे आणि धमाल मस्ती करणारे, टास्क खेळणारे. RJ सोनाली आली. मग तिने म्हणी सांगितल्या की अति तिथे माती, तर अति तिथे माती विशालला दिले यांनी. तर खरोखरच विशाल डिझर्व करता का अति तिथे माती, मला नाही वाटत. मग गोगल गाय आणि पोटात पाय हे अनुश्री आणि दीपालीला दिले. आणि नाचता येईना अंगण वाकडं हे राकेशला दिले. उंदराला मांजर साक्ष हे विशाल बोललाय.
आणि वासरात लंगडी शहाणी. मग वड्याचे तेल वांग्यावर निघणे ते पण सर्वांसाठी दिलं. आणि गरज सर्व आणि वैद्य मरो हे तन्वीला विचारण्यात गेलं होतं. नंतर इथं नियंत्रण ठेवणं, ना भीना हा भीना असा खेळ जो खेळण्यात आला. इकडं विशाल आला आणि सुशीलाला आरजे नाव द्यायचं होतं, दिलं. मग राकेश म्हणतोय की स्वभावात बदल झालाय का? कविता करा. मग पॉज घेतला राकेशने आणि तिथंच तो आऊट झाला इथं राकेश. मग त्यानंतर बाई तन्वी आली. तन्वी म्हणते, तन्वी पण बोलत होती. नंतर बाद झाली तन्वी. त्यानंतर दीपालीबाई घराबाहेर विशाल मित्र राहील वगैरे वगैरे त्या सगळ्या बोल बाद झाली. आणि त्याच्यानंतर रेवा आली. रेवा पण हारली आणि अनुश्री आली. अनुश्री तर पहिल्या लाईनीच हारली. बापरे. इमोजोवरून गाणं ओळखायचं आहे, डान्स करून करायचं आहे. आणि ओ काका मेहंदीच्या पाण्यावर आणि त्या नदीनं मारली मिठी असे गाणे जे आहे ना याच्यावर परफॉर्म केले आहे. गेली आर जे सोनालीकडं आणि मला आर जे सोनाली मास्टर माइंड बोलले. तन्वीला खूप वाईट वाटलं असं विशाल म्हणतोय की मला ती मास्टर माइंड बोलली ना तर तन्वीला खूप वाईट वाटलं. तन्वीला खूप वाईट वाटलं. तिची स्मृती झाल्यावर मला वाईट नाही वाटत, पण तिला पाहून अरे बापरे. मग अनुश्री म्हणते का तू तन्वीबद्दलच बोलत असतो, तिलाच पाहतो तू. ए बाई अनुश्री बोलली बाई विशालला. आणि ते दिसत होतं पहिल्यापासून विशाल खरोखरच तन्वीला लाईक करायचा ॲज अ फ्रेंड म्हणून. बिग बॉस रेडिओ स्टेशनमध्ये आर जी श्रुती आलेली आहे इथे. आर जी श्रुती आली आणि झूठ बोले कौवा काटे हे राकेशला दिलं. गोलमाले बाई सब गोलमाले विशालला डेडिकेट करण्यात आलं. जपून जपून जा रे पुढे धोका आहे हे सर्वांना दिले बाई. चिंता चिता तन्वीला दिले का कारण की सारखी चिंतेत डुबलेली असते म्हणे. मग सिग्नेचर लाईन इंट्रोडक्शन द्यायचं होतं विशालला जे दिलं. आणि मग डान्स टास्क झाला. सिनेमांची नावे हा टॅग कुणाच्या गळ्यात आहे म्हणजे ठेवायचा आहे. तर लय भारी कोणाच्या गळ्यात ठेवायचा तर दीपालीच्या बहुमताने. नंतर बिंदास कोणाला ठेवायचा तन्वीला. झपाटलेला द्यायचा तर विशालला. इथं विशाल खूप चिडला की सगळं वाईट मलाच द्या तुम्ही, कारण बहुमत आहे ना आमचे 2 आहे तुमचे 4 आहे त्याच्यामुळे. मग चांगलं तिकडे जाणार तर वाईट इकडे येणार, असं तो म्हणतोय की बा चांगले तिकडे जाणार आणि वाईट आमच्याकडे येणार. कच्चा लिंबू इकडं रेवाला दिला आहे. आणि मग आर जे श्रुतीने वाळवी कोण आहे विशाल वाळवी कोण आहे. विशाल म्हणतो मी स्वतः गळ्यातच बांधून घेतलं. मग आर जी श्रुती जे आहे नाराज दिसले आपल्या. अशी बनवी तन्वीने अनुश्रीला दिलं की अशी बनवी जी आहे ना ती अनुश्रीला दिली ते तन्वीने. मग नंतर थोडेच दिवस राहिले शेवट गोड करायचा असं बोलले ते. शेवट गोड करायला पाहिजे. आणि विशाल या घरातल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तू मिस करणार आहे त्याला विचारण्यात आला. तर विशाल म्हणतो बीबीचा आवाज, बिग बॉसचा आवाज सर्वांना मिस करणार यार मी. अशांसोबत राहायचं ज्यांना ओळखतही नाही. सो बिग चॅलेंज. खरोखर बिग बॉसच्या घरात राहणं ना इतकं सोपं नाही जितकं वाटतं तुम्हाला. एवढं सोपं नाही आहे तिथे. मग अनुश्री आली. अनुश्री ती माझा कॉर्नरचा सोफा तो. आणि मी स्वतःला कमी लेखायची पण आता लेखत नाही. आता मी तो चेंज केला म्हणे स्वतः. मग इकडं तन्वी आली. तन्वी म्हणते बिग बॉसचा ओरडा मिस करेल. बीबी आतून मऊ वरतून कडक आहे. आणि मग वडिलांप्रमाणे आहे माझा काटा मिस करेल. येस. जिथं नाती देता येत नाही तिथं माझाच गेम होतो असं बोललं आहे. वेगळं दीपाली म्हणते का हा टास्क खेळलेले अनुश्रीला हटवलं
आणि हा किचनमध्ये पोहे हे असं बोलायचं होतं यांना नॉनस्टॉप मध्ये बोलले. मग रेवा बोलली ती प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, मग त्यांना बोलणं सुचत नव्हतं. हा एक वेगळा स्टाफ घेऊन आले ते बिग बॉस, मजेशीर होता. मग राकेश म्हणतो स्टोर रूममधनं घंटी आणि कन्व्हेन्शन रूम खूप मिस करेल. रेवा म्हणते प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. राकेश म्हणतो स्टोर रूमची येस घंटी मिस करेल. तर हा होता एकंदरीत आजचा एपिसोड गाईज. कसा वाटला सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि काय वाटतं तुम्हाला, तन्वी फेक आहे का खरंच? तर तन्वीच्या काही गोष्टी ना खटकण्यासारख्या आहेच, जसं मी पहिले बोलली. काही गोष्टी खटकतात तन्वीच्या. आज होईल रात्री लेट नाईट मिडवीक एविक्शन होणार आहे बाई. बघल मी लेट नाईट खबर देईल, जमलं तर. नाही तर मग नाही देणार. अपडेट आली का बघते मी. नाही, अशी कोणतीही अपडेट नाही. एविक्शन मला वाटतं रात्री लेट नाईट एविक्शन होऊ शकतं असं वाटतं आहे, मिडवीक एविक्शन. सो तुम्हाला काय वाटतं आजच्या एपिसोडबद्दल मला नक्की सांग कमेंट सेक्शनमध्ये. आज काही नाही, आर जे श्रुती आणि आर जे ती सोनाली आली होती बस. आणि सगळ्यात महत्त्वाचं सोनालीवर आठवलं का, सोनालीने यार बिग बॉसवर खूप काही आरोप लावले गंभीर. जेवणात कॉक्रोचेस निघायचे म्हणे. तिला स्किन प्रॉब्लेम झाला होता काहीतरी असं म्हणते ती. आणि ती डायरेक्ट म्हणते ग्रोसरीमध्ये उंदरं नसतं म्हणे एवढे मोठे डायरेक्ट. ते खूप भयानक आहे. तर ती सांगत होती का हायजीनचं बिलकुल काळजी घेतली जात नाही तिथे. तर तुम्हाला तो इंटरव्ह्यू बघायचा असेल तर बघू शकता तुम्ही, आला आहे यूट्यूबवर. तर ह्या एकंदरीत गोष्टी भाई आज हे घडलं. आणि तन्वी आणि दीपालीमध्ये भांडणं तर दिसत आहे. तर लवकरच काटा ग्रुप फुटेल का हा एक विषय आहे. कारण दीपाली अनुश्रीचं ऐकते जे आपण आज पाहिलं थोडंसं. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कसा वाटला आजचा एपिसोड हेही सांगा.